नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत मॉकटेलची रेसिपी शेअर करत आहे। त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका। घरी अचानक गेस्ट वगैरे आले तर अशा वेळी तुम्ही 5 मिनिटात मॉकटेल बनवू शकता। हिवाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात द्राक्ष यायला सुरुवात होते, म्हणूनच आज मी तुमच्यासोबत द्राक्षापासून मॉकटेल कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करत आहे। 10 ते 12 मी काळी द्राक्ष आणि हिरवी द्राक्ष घेतली आहेत। द्राक्ष मी धुवून घेतली आहेत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्यूस करून घेऊयात। पहिल्यांदा मी काळी द्राक्ष घालणार आहे। त्यानंतर अर्धा चमचा मी काळे मीठ घालणार आहे। त्यानंतर अर्धा चमचा मी चाट मसाला घालणार आहे आणि द्राक्ष जर आंबट असतील तर 1 चमचा साखर घालायची। तर अशा प्रकारे मी द्राक्षाचा ज्यूस करून घेतला आहे। थोडा जाडसरच ठेवायचा। त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण मसाला तयार करणार आहोत। 1 चमचा मी काळे मीठ घेतले आहे, अर्धा चमचा मी चाट मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा मी लाल तिखट घेतले आहे। सर्व मिक्स करून घेऊयात। मसाला मिक्स करून झाल्यावरती आपण बाजूला ठेवूयात। हा मसाला आपण ग्लासच्या कडांना कोट करण्यासाठी तयार करून घेतला आहे। त्यानंतर ग्लासच्या कडांना कोट करण्यासाठी आपण कडांवरती लिंबू फिरवून घेणार आहोत। त्यामुळे मसाला चांगला चिटकून राहतो आणि मॉकटेलची चव मस्त आंबट गोड तिखट अशी लागते। अशा प्रकारे मी ग्लासच्या कडांना लिंबू लावून घेतला आहे। त्यानंतर आपण मसाला तयार केला होता त्यामध्ये डीप करून ग्लासच्या कडांना कोटिंग करून घ्यायची। यामुळे मॉकटेलची चव अप्रतिम लागते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर अशा प्रकारे ग्लासच्या कडांना मी कोट करून घेतले आहे। त्यानंतर मी काळ्या द्राक्षाचा ज्यूस केला होता तो मी ओतून घेणार आहे। ज्यूस करत असताना तुम्ही पुदिनाची पानं वापरली तर अजूनच टेस्ट चांगली लागते। त्यानंतर अशी सेम प्रोसेस आपण हिरव्या द्राक्षांची करून घेऊयात। हिरव्या द्राक्षांचा पण आपण ज्यूस तयार करून घेणार आहोत। 10 ते 12 मी द्राक्ष धुवून घेतली आहेत। त्यानंतर अर्धा चमचा मी काळे मीठ घातले आहे, अर्धा चमचा मी चाट मसाला घातला आहे आणि 1 चमचा मी साखर घातली आहे। सेम प्रोसेस मी दुसऱ्या ग्लासला करून घेणार आहे। ग्लासच्या कडांना मी लिंबू लावून घेतले आहे आणि मसाल्यामध्ये डीप करून कोट करून घेतले आहे। सेम प्रोसेस मी दुसऱ्या ग्लासला पण केली आहे। त्यानंतर आपण हिरव्या द्राक्षांचा ज्यूस ओतून घेणार आहोत। त्यानंतर 2 ते 3 मी आईस क्यूब घालते। आईस क्यूब ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर मी हिरव्या द्राक्षांचा ज्यूस ओतून घेणार आहे। अशा प्रकारे मी ज्यूस ओतून घेतला आहे। तर बघू शकता तुम्ही द्राक्षाचे 2 वेगवेगळे कलर किती छान दिसतात। त्यानंतर आपण सोडा ओतून घेणार आहोत। सोडा लवकर ॲक्टिव्ह होतो त्यामुळे प्यायच्या आधी 1 मिनिटभर आधी ओतून घ्यायचा। तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल त्याऐवजी तुम्ही पाणी वापरू शकता। सोडा ओतण्याआधी मी ग्लासच्या कडांना लिंबू लावून घेतला आहे। गोल शेपमध्ये मी लिंबू कट करून घेतला आहे आणि दोन्ही ग्लासाला लावून घेतले आहे। ह्यामुळे दोन्ही ग्लास किती सुंदर दिसतात बघा। त्यानंतर सोडा ओतला आहे। तर बघू शकता कमी वेळात आपले मॉकटेल बनवून तयार झाले आहे। रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।